चिऊताईची गोष्ट. एका घनदाट जंगलात चिमण्यांचे एक मोठे कुटुंब राहत होते. त्यात एक चिऊताई होती, जी खूपच लहान आणि नाजूक होती. तिला उडताही येत नव्हते. इतर चिमण्या तिच्याकडे पाहून हसत असत आणि तिला चिडवत असत. चिऊताईला खूप वाईट वाटत असे, पण ती कधीच निराश झाली नाही. एक दिवस जंगलात खूप मोठे वादळ आले. झाडे उन्मळून पडली आणि चिमण्यांची घरटीही तुटली. सर्व चिमण्या घाबरून इकडे तिकडे पळू लागल्या. चिऊताईला काय करावे हे सुचत नव्हते, कारण तिला उडता येत नव्हते. तेव्हा तिला एक लहानसा पक्षी दिसला, जो एका झाडाच्या फांदीला अडकला होता. तो पक्षी ओरडत होता आणि मदतीसाठी विनवणी करत होता. चिऊताईने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. तिने आपल्या छोट्याशा चोचीने फांदी तोडली आणि त्या पक्ष्याला वाचवले. तो पक्षी दुसरा कोणी नसून त्या जंगलाचा राजा गरुड होता. गरुडाने चिऊताईचे आभार मानले आणि तिला विचारले, तू इतकी लहान असूनही माझ्या मदतीसाठी धावून आलीस. तुला कसली भीती वाटली नाही का? चिऊताई म्हणाली, मला भीती वाटली होती, पण मदतीची गरज असलेल्या कोणालाही एकटे सोडून देणे मला योग्य वाटले नाही. गरुडाला चिऊताईचा साधेपणा आणि निस्वार्थपणा खूप भावला. त्याने तिला आपल्या पाठीवर बसवले आणि तिला उंच आकाशात उडण्याची संधी दिली. चिऊताई पहिल्यांदाच इतकी उंच उडत होती. तिने पूर्ण आकाश पाहिले आणि तिला खूप आनंद झाला. त्या दिवसापासून चिऊताईला कधीही तिच्या लहानपणामुळे किंवा उडता येत नसल्यामुळे वाईट वाटले नाही. तिला समजले की खरी शक्ती शरीरात नसून मनात असते आणि जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हाच आपल्याला खऱ्या आनंदाची अनुभूती होते. या गोष्टीतील मिळणारा बोध, आपण कसे दिसतो किंवा आपल्याकडे काय क्षमता आहेत यापेक्षा आपण मनाने किती चांगले आहोत आणि इतरांना किती मदत करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. समाप्त.